नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मटर म्हणजेच हे ओले वाटाणे टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला अर्धी वाटी मटर म्हणजेच ओले वाटाणे घ्यायचे आहेत. आता इकडे पहा, गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान उकळलं. आता हे सर्व मटर आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे वाटाणे आपल्याला यामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत. तर मध्यम गॅसवरती आपण याला छान असं शिजवून घेऊया. आता इकडे ना हे वाटाणे शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. चला तर इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे हिरवी मिरची, अद्रक, धणे आणि कोथिंबीर. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालूया. आता याला झाकण लावून याचं वाटण बनवून घेऊया. पहा, आपण इथे याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे. पहा, यानंतर इथे आपले हे जे वाटाणे आहेत ते छान असे शिजलेले दिसतात. जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला थोडंसं प्रेस करून पाहूया. पहा, इथे वाटाणे अगदी मस्त असे शिजलेले आहेत. छान मऊसूत असे झालेले आहेत. आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे वाटाणे आपण यामधून व्यवस्थित असे निथळून घेऊया. पहा, झाराच्या मदतीने संपूर्ण वाटाणे यामध्ये व्यवस्थित असे निथळून घ्यायचे आहेत. आता लगेचच पहा, हे वाटाण्यांना आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तर जास्त बारीकही नाही, जरासं ओबडधोबड असं आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर इथे मी फुलपत्राच्या मदतीने याला मॅश करून घेते. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही मस्त असे याला स्मॅश करून घेऊ शकता. तर संपूर्ण वाटाणे आपण असे स्मॅश करून घेऊया. जरासं जाडसर ठेवायचं आहे, ओबडधोबड ठेवायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आपल्या चॅनलवरती मी अशाच भन्नाट युनिक रेसिपीज घेऊन येत असते ज्या की तुम्हाला खूप जास्त आवडतील. पहा, इथे आपण हे संपूर्ण वाटाणे आहेत ना ते असे मॅश करून घेतलेले आहेत. बघा, जरासं जाडसर ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. यासोबतच मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर धना पावडर घालूया. थोडासा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर घालूया थोडीशी हळद. त्याचसोबत थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाणे आलेत आणि स्वस्तसुद्धा आहेत. त्यामुळे वाटाण्याची तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना, अशा वेळेस तुम्ही ही युनिक अप्रतिम अशी रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. आपल्याला काय करायचं आहे, आता यामध्ये ना 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. त्याचसोबत इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता अगोदर आपण यामध्ये तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला ना यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता हे पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर वाटाण्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे. कांदा वापरला, त्याचबरोबर आपण हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा वापरलेलं आहे. त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलावा आहे. त्यासाठी आपण यामध्ये काहीही पाणी न वापरता हे पीठ अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला हे पीठ यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण थेंबभरसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आणि पाहू शकता या स्वरूपाचे आपली इथे हे पीठ तयार झालेले आहे. तर इथे तुम्ही पहा, मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं. त्यामधलं आपल्याला पाऊण वाटी बेसन पीठ लागलेलं आहे आणि त्यापैकी 2 चमचे शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे टोटल पाऊण वाटीच आपल्याला बेसन पिठाचा वापर झालेला आहे. आता हाताला ना तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत. याला छान टिक्कीसारखा आकार देऊन आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. पहा, या आकाराचे आपण वडे बनवून घेऊया. तर इथे आपण मस्त असं मटार वडा बनवतोय, म्हणजेच या वाटाण्यांचे वडे बनवतोय. अतिशय खायला चविष्ट आहेत, खमंग आणि पटकनसुद्धा तयार होतात. कोणतेही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होतात. पहा, हाताला चिटकू नये त्यामुळे आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपण हिरवी मिरची वापरतो ना, त्यामुळे सुद्धा तेल लावल्यामुळे आपल्या हाताची आग होत नाही. इकडे पहा, गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं.
तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये वडे सोडायचे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम फ्लेमवरती आपण हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. एक बाजू छान अशी तळली गेली की मग वडे पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घ्यायचे. तर नेहमी बघा हे वडे तळत असताना ना गॅस मध्यम टू लोच ठेवायचा आहे, जेणेकरून वडे आतमध्येपर्यंत छान शिजतील. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर मग वडे पटकन बाहेरून तळले जातात, बाहेरून पटकन कलर येतो, परंतु आतमधून ते कच्चे राहू शकतात. त्यामुळे मध्यम टू लोच फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे, ज्यामुळे काय होतं की वडा बाहेरून छान कुरकुरीत होतो आणि आतमध्येपर्यंत शिजला जातो. पहा आता छान कुरकुरीत होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊया. थंडीमध्ये हे गरमागरम असे वाटाण्याचे वडे खायला खूप भारी लागतात. महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होतात आणि तीच वाटाण्याची भाजी खायला नको वाटतं. त्यावेळेस तुम्ही मस्त कुरकुरीत असे हे वाटाण्याचे वडे बनवून खा. पहा इथे आपले वडे छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत. आता लगेचच आपण याला तेलामधून व्यवस्थित असं निथळून काढून घेऊया. पाहू शकता वडे अगदी मस्त असे कुरकुरीत आपले तळले गेलेले आहेत. असं छान लालसर रंग आला की लगेच वडे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत. सर्व वडे आपण तेलामधून काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेले सर्व वडे आपण तळून घेऊया. तुम्ही हे वडे लहान मुलांना नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा मग चहासोबत खाण्यासाठी तुम्ही झटपट असे हे वाटाण्याचे वडे बनवू शकता किंवा तुमच्या घरी पाहुणे आले किंवा काही फंक्शन असेल, पार्टी असेल, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हा अप्रतिम असा पदार्थ एकदा नक्कीच बनवून पहा. पहा हे वडेसुद्धा आपण छान कुरकुरीत असे होईपर्यंत तळून घेऊया. आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवरती मी अशाच युनिक आणि भन्नाट रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. पौष्टिकसुद्धा आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होणाऱ्यासुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. टिफिनसाठी, नाश्त्यासाठी सुद्धा भन्नाट पर्याय आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. पहा आपण इथे सर्व वडे तळून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त असं आपला कुरकुरीत मटार वडा इथे तयार झालेला आहे. अतिशय झटपट आणि घरगुती उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो. पहा आता तुम्हाला आवाजावरून समजेलच की हा वडा किती कुरकुरीत झाला आहे. पाहिलं ना, बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून अगदी व्यवस्थित असा आपला वडा शिजलेला आहे. पाहू शकता गरमागरम असे हे वडे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.